N4 न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा। वळूया पुढील बातमीकडे। पंचशील विद्यार्जन उच्च माध्यमिक विद्यालय हदगाव येथे मतदानाबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने जीएस पदासाठी निवडणूक घेण्यात आली। दिनांक 12 जानेवारी रोजी शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने जीएस पदासाठी निवडणूक घेण्यात आली। यामध्ये निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीने अधिकारी असतात त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक घेण्यात आली। निवडणुकी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी असा प्रकारचा उपक्रम राबवल्याबद्दल आदर्श विद्यार्जन मंडळाचे सचिव सुनील भाऊ सोनुले आणि संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक गोरे सर यांनी कौतुक केले व समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाच्या मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून उपमुख्याध्यापक बंडरेवार सर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध जबाबदारी यशस्वीपणे संपन्न केली। N4 न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती, ब्युरो चीफ, नांदेड। बंडरेवार GR, व्हाइस प्रिन्सिपल, पंचशील ज्युनियर कॉलेज, हदगाव, जिल्हा नांदेड। ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जे वेगवेगळे आम्हाला कार्यक्रम दिले त्याचाच एक घटक जसं अध्यापन या व्यतिरिक्त त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळ असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, नेतृत्व गुणाचा विकास असते। त्यात एक लोकशाही, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही पद्धतीने कशी निवड होती नेत्याची आणि आता कॉलेजमध्ये सुद्धा प्रतिनिधी निवड, बाल संसद, मंत्रिमंडळ निवडायचं शासनाचा उपक्रम आहे। त्या अंतर्गत आमच्या कॉलेजचे सर्व सहकारी यांनी त्या उपक्रमाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना सुद्धा याची माहिती देऊन चव्हाण सर, शिंदे सर, कदम सर, सोनुले सर, मुंडे सर, पानपट्टे सर, जाधव VM, फुले मॅडम, मावडे मॅडम, सर्व सहकारी आणि इतर माझे सर्व सहकारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून लोकशाही पद्धतीने कशी निवडणूक होती आणि कशी प्रतिनिधी निवडतात हुबेहूब चित्र उभं केलं आणि याद्वारे खूप काही विद्यार्थ्यांना नॉलेज मिळालं आणि शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आमची पंचशील ज्युनियर कॉलेज आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे प्रत्येक कार्यक्रम योग्य रीतीने करत आहेत। तन्वी श्रीराम शिंदे, पंचशील विद्यार्जन ज्युनियर कॉलेज येथील मी विद्यार्थिनी आहे। तर जे काही शासनाचा GR जे काही आहे त्याच्या संदर्भात आमच्या शाळेमध्ये ज्या काही निवडणूक झालेल्या आहेत त्या माझी शाळा सुंदर शाळा या हा उपक्रम राबवण्याच्या याच्यामधूनच आम्ही निवडणुका घेतल्या आहेत आणि आजपर्यंत अशा निवडणुका आम्ही कधीच अनुभवल्या नाही। आज पहिल्यांदा असं काहीतरी शाळेत निवडणुका ठेवून आम्हाला एक पुढचा अनुभव मिळाला। आता आम्ही इथून पुढे 18 वर्षाच्या नंतर मतदानाचा अधिकार आम्हाला मिळणार आहे, पण त्याच्या अगोदरच आम्हाला अनुभव मिळाला की निवडणुका कशा घेतल्या जातात, त्याचं माध्यम काय असतं आणि हे सगळं आम्हाला आज अनुभवायला मिळालं। जसं की एखाद्या गावाचा सरपंचाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तसं मग शाळेमध्ये आमच्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी एक प्रतिनिधी लागतो। त्यासाठीच मग हे आम्ही असं ठरवलं की प्रत्येक एक वर्गातून असे उमेदवार उभे केले आणि त्याच्यानंतर एक GS निवडण्यात येईल। त्याचं कारण असं की ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचाव्यात हे त्या निवडणुकीचं उद्दिष्ट आहे। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।